कुठे कधी हरवलेली पाखरे येतील का रे पुन्हा भेटायला? शाळेतल्या त्या गोड आठवणींमध्ये पुन्हा एकदा हरवून जायला. आपल्या आयुष्याच्या पुस्तकातील ते अनमोल क्षण मिळतील का रे पुन्हा जगायला? आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. ये जिंदगी रफ्तार से चल पड़ी जाते हुए कह के गई हमारा ये वक्त हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा. समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. हम सब जो साथ में रहे खुशियाँ सब हाथ में रहे हमसे बस फासले रहे यूं हर तुरुत चाहे कहीं भी किसी भी मोड़ पर बिगड़ेगी कोई बात भी अगर मिलके एक दूसरे से कहें. ये बातें छोटी मोटी बातें ये आ जाए जैसे कि दिन और रातें आँखों से लगाना कभी ये बरसाते मेरे यारों. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. मतलब की यार है इसकी आदत बेकार है इससे कम रखना वास्ता तू अपनों से रखना दोस्ती इनसे ही पूरी हर कमी इनमें ही ढूंढ रास्ता तू. न जाना कि तूने न जाना ये मंजिल तेरी इन्हें है तुझे पाना है. मैंने कहा जो तू सुन ले जमाना मेरे यारों. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. आपण दीक्षित मॅडम, योगेंद्र सर आणि ममता कुट्टी यांना आपण 2 मिनिटं उभं राहून आधी भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. तर आपण सर्वांसाठी 2 मिनिटं उभं राहायचं.
म्हणजे यंदाचं 25 म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. उत्साह दिसतो सगळ्यांच्या चेहऱ्यावर. गेल्या वर्षी जे आले नव्हते त्यांनी खूप काही मिस केलं असं प्रत्येकाला वाटत असणार, पण यावर्षी सुद्धा आपण तेवढीच धमाल करणार आहोत. आणि आपली आज जी आहे, जसं मी तिथे सांगितलं गेटवरती, आपण गेटमध्ये जेव्हा एंटर केलं तर त्या एंटर करतानाच आपण आपले सगळे स्ट्रेस, टेन्शन, घराच्या जे काही जबाबदाऱ्या त्यांना बाहेर ठेवले गेटच्या बाहेर. कारण की आपल्या या कार्यक्रमात आपण स्लोगन दिलं खाली, चला पुन्हा लहान होऊया, शाळेच्या आठवणीत हरवून जाऊया. त्यासाठी आपल्याला लहान व्हायलाच लागेल. आपलं स्वागत तर झालेलं आहे आतमध्ये, आता वर्ग पण भरलेला आहे. फक्त एक तुम्हाला आपण शाळेत बसल्याची फिलिंग यावी यासाठी मी एंट्री मारणार आहे. सगळ्यांनी फक्त एक साथ नमस्ते बोलायचं, आपल्याला शाळेची फिलिंग आहे. तर आता तुम्ही सर्वजण आलेला आहात तर तुमचं आपण स्वागत तर व्हायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आपलं नव्हतं त्यावेळी, पण ह्यावेळी आता मुलं जेव्हा शाळेत जातात पहिला दिवस असतो तेव्हा त्यांना मस्त गुलाब बिलाब देऊन त्यांचं स्वागत केलं जातं. तर आपण सुद्धा तीच फिलिंग घेणार आहोत. तुम्हाला सुद्धा गुलाब मिळणार आहेत. तर जयेशला विनंती करतोय की आपण सगळ्यांना गुलाब देऊन आपल्या या शाळेची ह्या वर्गाची सुरुवात करतोय. जयेश, आपलं आयुष्य सुद्धा या गुलाबासारखं सुंदर असलं पाहिजे आणि आपला आजचा दिवस सुद्धा या गुलाबासारखा टवटवीत. हा नाही, फटका शाल आणि फुटका नारळ तो पण आपण सध्या तरी आपण गुलाबच देतोय. तर सुरुवात आपण त्याच्याकडे माझ्यावर केस जरा छोटे झालं का मिळणार मला वाटते आपल्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सगळ्यांचं या पुन्हा एकदा SSCच्या वर्गामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. असं समजा की आपण 10वीच्या या वर्गात आलेलो आहोत आणि आपला हा वर्ग आता सुरू होत आहे. सर्वांचं इथे स्वागत आपण गुलाब देऊन करतो आहोत. पण कॅमेरामॅन संतोषाला सुरुवात करतायत. मिडल मॅन आहे, दोघांच्या मधला म्हणते, दोघांच्या मधला म्हणजे उभा आहे नो. माझं नाव संतोष आत्माराम भोईर. मी 10वी ब मध्ये होतो. आता सध्या मी कॅमेरा ऑर्डर वगैरे करतो, फोटोग्राफी करतो प्लस रिक्षात. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जर काही बारसा असेल, साखरपुडा असेल, लग्न असेल, काही असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बाबाजी बागवे 10वी अ मध्ये होतो. सध्या मी रिटायर झालो आहे. इंडियन एअरफोर्समध्ये जॉब करत होतो आणि आता पर्सनल बाकीच्या एक्झाम्स आहेत ते 6 महिन्यात नंतर कळेल पुढची कुठे असेल ते. व्हेरी गुड. गोदा काळजामध्ये इथे आपली पोरं अजून नोकरी शोधतायत. तिथे आपले चित्रभाऊ रिटायर पण झाले आहेत. पुढे शेखर दर्जे आहे. 10वी अ मध्ये होतो. नमस्कार, मी कल्पेश भोईर 10वी अ मध्ये होतो. या वर्षी जशी सासू माझी पालन झाली नव्हती, यावर्षी पण नाही झाले. सर्वांच्या माहितीसाठी दोघांच्या सासू अजून पालन झालेलं नाही. कोणाचं काही असेल ओळखीमध्ये तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. दोघे अजून बाकी आहोत. माझं नाव देवेंद्र चंद्रकांत म्हात्रे. मी 10वी ब मध्ये होतो. आवाज राजे पाटील होतं, आता कविता अजय पाटील. मला उत्तरमध्ये दिले. आता मी फक्त चंद्रपाड्याला राहते आणि मुलगी छोटी असल्यामुळे मच्छीचा धंदा करते. बस भाई, कोणाला मच्छी वगैरे पाहिजे कॉन्टॅक्ट करू शकता. नाव संगीता तिने होतं, आता संगीता गावड आहे. मी आता भाजी विकते. चला, भाजीची पण चव आहे, मच्छीची पण चव आहे. मी अलका पाटील होती, आता अलका मी आहे. माझं नाव रंजना भोईर होतं, आता संध्या करत आहे. 10वी अ मध्ये होती. बॅकग्राऊंड म्युझिक पण आहे का? मी अरुणा संतामण टबाले, आता अरुणा नंदकुमार सुरुंद आहे. मी जिल्हा परिषद शाळेत मुलांना खास जेवण बनवते. वा वा वा. जेवणाची पण आपल्याला जेवण बनवण्याची ऑर्डर देऊ शकता. मी पहिला कविता पाटील होती, आता कविता म्हात्रे झाली. 10वी ब मध्ये. माझं नाव श्वेता मसुरकर. मी इयत्ता ब मध्ये होते. माझं नाव ललिता मधुकर म्हात्रे, आता नवीन परत होईल. आता हाऊसवाईफ. माझं नाव दीपमाला भोई. मी 10वी ब मध्ये होते आणि आता श्वेता पाटील झाले. मी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत आहे. वा वा वा. माझं नाव भारती सांबरे आहे. आताचं नाव आणि पहिल्याचं नाव भारती कांगडा आहे. सगळ्यांनी नाव लक्ष ठेवल्यानंतर विचारू काही सुमन आहे आणि आता नरेश सॉरी निशा थोडे आहे. मी विचार पहिल्याचं नाव विद्यापिनी आहे आणि मी जॉब करतो. मी वर्षामध्ये 10वी अ मध्ये होते आणि मी आता नर्स आहे आणि शॉर्ट फिल्म.
मी सरस्वती गेलोत. माझं टेस्ट टू बेबीचं रिक्रुटमेंट सेंटर आहे. ॲज अ लाईफ कोच म्हणून मी काम करते. एनरोलॉजिस्ट ज्योतिष प्लस लाईफ कोच आहे. पॅरानॅचरल ॲक्टिव्हिटीचं पण मी इथे एक्सपर्ट आहे. परत रेकी एक्सपर्ट आहे. यातलं काही तुम्हाला जर समजलं नसेल युट्यूबची लिंक नंतर तुम्हाला दिली जाईल. युट्यूबची द्यायची सायलेन्स. ऐका कॅमेरा चालू आहे. संगीता इंद्राजी ठाकूर. आता संगीता मनीष मात्रे घरीच असते. म्हणजे तुम्ही फर्स्ट कंपनीमध्ये नमस्कार, मी भावना पाटील 10वी अ मध्ये होते. नमस्कार, मी दुर्गा विटकर 10वी ब. आता दुर्गा मंजुळकर जॉब करते. 8वी आहे. आता तुम्ही करते. मी शोभा सुभाष आहे 10वी ब. सविता समीश शेट्टे 10वी अ. मी सारिका पाटील. मी 10वी अ मध्ये होते. माझं नाव राखी रामचंद्र. आताचं नाव आहे राखी हरीश बगर. मी 10वी ब मध्ये होते आणि आता मी प्रिन्सिपल आहे. माझं नाव सुरेश गोहिर आणि आताचं रुपाली गोहिर. मी 10वी अ मध्ये होते. माझं नाव पहिलेचं माया धमाले. आता माया पाटील. माझं पार्लर आहे. कामाची व्यक्ती आहे. पुढे ओके. मी मानिनी पाटील होते. आता मानिनी घरात आहे. मी जिल्हा परिषदेत मदतनीस आहे. चीयर फॉर लीडर. मी आधीची पल्लवी होईल. आता पल्लवी रमेश पाटील. मी महानगरपालिकेत जॉब करते. 10वी अ मध्ये होते. शिवाजी घे. माझं नाव शिवाजी लक्ष्मण बांबळे. मी 10वी अ मध्ये होते. माझं नाव रेश्मा होईल. आधीचं होतं. आता लग्नानंतर रेश्मा किशोर पाटील. माझं नाव आधीचं स्नेहल रमाकांत वतारी. आताचं स्नेहल निनाद पाटील. मी 10वी अ मध्ये होते. मी आधी बँकेत सर्व्हिस करायचे. सध्या हाऊसवाईफ. आता पैसा मोजून झालेला आहे. प्रतिका सोनेली पाटील 10वी अ. माझं नाव हेमांगी राकेश पाटील. मी 10वी अ मध्ये होते. माझं नाव रोशनी भूषण पाटील. मी हाऊसवाईफ आहे. मी अजित मनोहर बोगाटे 10वी अ मध्ये. हाय एव्हरीवन. ओके इंग्लिश. येस. आता मी आर्किटेक्चर होतो 10वी अ मध्ये. व्हेरी गुड. कुणाला घर बी बांधायचं असेल आर्किटेक्चर आहे आपल्याकडे. मी चंद्रशेखर मात्रे. मी 10वी अ मध्ये. ओके. मी यशोधर पाटील. सध्याची मुली पकडीचा. तुला दाखवली चुली पाहिजे असतील तर माझं नाव हेमंत मात्रे. बोला होतो. आता मी रिअल इस्टेट मध्ये टोरिंग करतो. माझं नाव कैलास जनार्दन भोईर. मी 10वी ब मध्ये होतो. फास्टॅग रिक्षावाला. संदीप पाटील 10वी अ. मी जयेश विजय पाटील. पहिला पण जयेश विजय पाटील होता. मी कमर्शियल फोटोग्राफी करतो. पहिल्याचं आणि आत्ताचं नाव माहिती असेल. केतन मुरलीधर मात्रे 10वी अ मध्ये होतो. प्रायव्हेट फर्म मध्ये जॉब करत होते. सध्या पर्सनल इव्हेंट्सला मी ब्रेक घेतला. जसं आपला आत्ताचा इव्हेंट आहे तसं. मान पाटील. मी 10वी ब. मी जितू धुमाल 10वी अ मध्ये. सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. नमस्कार, महेश शिंदे. सध्या मी पॉलिसी बाजारमध्ये आहे. सिनियर डेव्हलपमेंट मॅनेजर. आणि मी होतो 10वी क वर्गामध्ये. अरे 10वी चला तर आता माझं इंट्रोडक्शन देतो. मी राकेश भोईर 10वी अ मध्ये होतो.
आणि तसं त्यांनी सांगितलं तसं आता इथे जवळजवळ 44 मुली आलेल्या आहेत. तर मी एक्सपेक्ट करतो की पुढच्या वर्षी 44 स्थळं आली पाहिजेत. 22 त्याच्यासाठी 22 माझ्यासाठी आपलं पुढच्या वर्षी प्लॅन होणार आहे. हॅलो, सर्वांचे मनपूर्वक आभार. भेटी दिल्याबद्दल. मी 5वी पासून आजपर्यंत कधीच मला शाळेत बर्थडे आला ना. आज 30 वर्ष झाली पहिल्यांदा मुलांसोबत बर्थडे झाला होता. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन. गुल्लक में बड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी. दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे. तुला दिसला निशाणा, तुला दिसला झिरमिर पाऊस धारा, झिरमिर करी मदनाचा मारा. केला सजना केला निशाणा, तुला दिसला निशाणा, तुला दिसला झिरमिर पाऊस धारा, झिरमिर करी मदनाचा मारा. केला सजना केला निशाणा, तुला दिसला निशाणा, तुला दिसला
मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. जगात भारी आरती आली चेंगले बोले. जश्नबाजी की शाम है, जश्नबाजी की शाम है, क्रिकेट ताल पे ठुमके लगाए जालिमा. तेरी शैतानियों से महफिल रंगीन हुई, तू दीवाना हुआ मैं भी शौकीन हुई. दुनिया जलती है तो चले, दुनिया चलती है तो चले, रात भर जालिमा के संग नचे जालिमा. मारे तू या मारना, तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल दुखाता कोई. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल दुखाता कोई. देखो अभी खोना नहीं, कभी जुदा होना नहीं, अब के यूं ही मिले रहेंगे दोनों. वादा रहा है इस जाम का, जाने तू या जाने ना. मारे तू या मारे ना, ला 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 ला. नवीन गाणं काय तुला होते नाही का नाही काय बोल अगदी बोललीस तमाशा. तर लगेच आपण आपला पिटीचा तास सुरू करतोय. आणि आपल्याला माहिती आहे पिटीला आपण बाहेर पडलो की सगळ्यात आवडता सगळ्यांचा खेळ कुठला होता? लंगडी. एक नंबर. तर आज आपण शाळेत आलेलो आहोत, तर आपण शाळेमध्ये ती जुनी आठवण आहे लंगडीची. तर आपण पहिला खेळ आहे लंगडीच खेळणार आहोत. तर आपल्याला बॅकग्राऊंड आता खाली करायचं आहे. इथे खुर्च्या वगैरे काही नसणार आहेत, सगळेजण याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत. कोणीही मोठा नाहीये, कोणी 2 पोरांची आई नाहीये, कोणी 4 पोरांचा बाप नाहीये, सगळे इथे खेळणार आहेत. म्हणजे मी जर बोललो त्याला कोण कोण असं करायचं नाही अजिबात, कारण प्रत्येकाला इथे संधी, प्रत्येकीला म्हणजे एका गेम मध्ये जी भाग येईल ती दुसऱ्या गेम मध्ये नाही खेळू शकणार, मग तिला नंतर चान्स देईल. त्यामुळे प्रत्येकाला चान्स मिळणार आहे. ओके. 10-10ची आपण 44 आहेत, तर 10-10चे आपण 4 ग्रुप करणार आहोत मुलींचे. ओके. आता ह्या 4 ग्रुपमध्ये त्या 10 मुली आहेत आणि बाकीचे ज्या उरतील सर्व मुली आणि जी मुलं पण असतील त्या 5-5 करून रिंगणात उतरणार आहेत. 5-5. तर जो 10चा ग्रुप असेल, 4 ग्रुप आहेत, त्याच्यापैकी जो ग्रुप जास्त पोरींना किंवा पोरांना आउट करेल तो ग्रुप जिंकणार आहे लंगडीमध्ये. मग तुम्ही निवडा तुमच्या ग्रुपमध्ये कोण स्ट्रॉंग पाहिजे ती लंगडी खेळणारी. जेव्हा तो ग्रुप पकडत असेल तेव्हा बाकीचे सर्व धावणार आहेत, बाकीचे सगळे धावणार आहेत 5-5 सोडून, म्हणजे 5 संपल्यावर
सोबत हाय आमची पावर हाय धडका तुम्हाला सोसायचा नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई गुंगाट हाय आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई गुंगाट हाय फिलिंग वाला मजा नाही लांब लांब राहून ग
हम तुम एक कमरे में बंद हो, हाथों में आ गया जो कल रुमाल आपका। जब जोर जोर से अंगड़ाइयाँ लेती हूँ मैं, जब जोर जोर से वो आह की आवाज है आती हर रोर से। मैं तो चलो इसका मच जाए होश वाले भी मदहोश आए नजर, मेरे फोटो को सीने से यार चिपका ले सैया भी काल से मेरे शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे। माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे। गेट टुगेदरचं आणि गेल्या वर्षी आपण बघितलं होतं की गेल्या वर्षी सुद्धा एक परफॉर्मन्स झाला होता, तर तुम्हाला आता उत्सुकता असेल की ह्या वर्षी आपण काय सादर करणार आहोत। तर गेल्या वर्षी जो परफॉर्मन्स झाला होता तो जिथे संपला होता, तर आपल्याला माहिती आहे तो संपला होता कुठे, तर सेंडऑफ वर, म्हणजे 10वीचा सेंडऑफ झालेला तिथून सर्वांना निरोप देता इथे संपला होता। तर आता जो ऍक्ट आहे, जो आपला परफॉर्मन्स होणार आहे, हा ऍक्ट सेंडऑफ पासून ते आतापर्यंत आपण इथे जे आहोत, तर हा जो प्रवास आहे आपल्या आयुष्यातला,
म्हणजे आपण 10वीच्या वर्गातून स्टँडअप केल्यानंतर बाहेर पडलो, त्यानंतर आपल्या आयुष्यात काय काय होत गेलं आणि आपण आता इथे या क्षणाला बसलोय, हा आतापर्यंतचा संपूर्ण प्रवास आपण या आपल्या ऍक्ट मधून बघणार आहोत. तर आपला हा प्रवास सुरू करण्यासाठी तुम्ही सर्वजण रेडी आहात? चला मग आपला हा स्टँडअप पासूनचा ते आतापर्यंतचा प्रवास या गाण्याच्या माध्यमातून बघूया. लाईट, कॅमेरा, ऍक्शन. मित्रांनो, शाळेतून बाहेर पडल्यानंतर आपल्या पाठीवरचं दप्तराचं ओझं निघून गेलं खरं, पण जबाबदारीचं खूप मोठं ओझं आपल्या पाठीवर येऊन पडलं. आणि मग त्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता प्रत्येक जण स्वतःला विसरून फक्त त्या जबाबदाऱ्यांच्या मागे धावू लागला. दौड़ दौड़ भागा भागा सा, 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 दौड़ दौड़ भागा भागा सा. वक्त ये सख्त है, थोड़ा 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 मांगा मांगा सा, थोड़ा थोड़ा मांगा मांगा सा. वक्त ये सख्त है, थोड़ा थोड़ा. घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर, घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर. नवऱ्याची मर्जी राख, मुलबाळ सासू भार, जीव खेळण्या गरजीला या भिडताना आर पार. जीव तुझा भात्या परी रोज होई खाली वर, भिडतीला भिडणारी आगर. बाई पण बारी देवा, बाई पण बारी र, 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 बाई पण बारी देवा, बाई पण बारी र. निसा 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 पानी सा, पानी सा गरी निसा सा नीता पा मगरी सा. मेरे तो एल लग गए, एल लग गए, मेरे एल लग गए, एल लग गए, मेरे एल लग गए. बड़ी साल में है अब जिंदगी, इसकी ऐसी वैसी जैसी तैसी. मेरे तो. खरंच शाळेत असताना आयुष्य किती सुंदर होते, पण आता त्या सुंदर आयुष्याचीच शाळा होऊन बसली आहे. हे सगळं बघितलं की मनात नेहमी हाच विचार येतो की आपण उगाच मोठे झालो. या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यापेक्षा ते शाळेतल्या पुस्तकांनी भरलेल्या दप्तराचं ओझच जास्त चांगलं होतं. हाच विचार करत जेव्हा आपण एकांतात बसतो तेव्हा अचानक आपल्याला आठवण येते ती आपल्या शाळेतल्या दुरावलेल्या मित्रमैत्रिणींची, त्या हरवलेल्या पाखरांची. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची. कधी वाढले हे दुरावे, कळे ना जुरे बाग आता. सुनी सुनी सारी का कळे नाशी, हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. आणि अशातच एके दिवशी अचानक आपल्या व्हॉट्सअपवर एक मेसेज येतो. यावर्षी 8 जून 2025 रोजी आपण आपल्या SSC बॅचचा गेट टुगेदर सेलिब्रेट करणार आहोत. तेव्हा सर्व वर्ग मित्रमैत्रिणींनी नक्की यायचं आहे. आपल्या वर्ग मित्रमैत्रिणींना परत भेटता येणार या नुसत्या विचारानेच सर्वांचे मन आनंदाने भरून गेले. धिन्ना धिन्ना धिना धिन धिना, 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 धिन्ना धिन्ना धिना धिन धिना.
आणि मग गेट टुगेदरला जाण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरू झाले. कुणी आपल्या नवऱ्याकडून, कुणी बायकोकडून, तर कुणी आपल्या बॉस कडून परमिशन घेण्यासाठी त्यांना मस्का मारू लागले. खेळायला जायचे जाऊ दे नवा, नदीमध्ये पवायला जायचे जाऊ दे नवा, माझा सगळा अभ्यास झालाय जाऊ दे नवा, मी तुझे सगळं काम ऐकतो जाऊ दे नवा. आणि मग तो 8 जूनचा दिवस उजाडला. प्रत्येक जण आपल्या मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी अतिशय आतुर झालेला होता आणि त्याच उत्साहात प्रत्येक जण तयार होऊ लागले. आज उनसे पहली मुलाकात होगी, फिर आमने सामने बात होगी, फिर होगा क्या क्या पता क्या खबर, फिर होगा क्या क्या पता क्या खबर. आणि शेवटी ती वेळ आली जेव्हा ही हरवलेली पाखरं खूप वर्षांनी पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर आली. कब के बिछड़े हुए हम आज कहाँ आके मिले, जैसे शम्मा से कहीं लाए झिलमिला के मिले. इतक्या वर्षांनी एकत्र भेटल्यानंतर सर्वांच्या मस्त गप्पा सुरू झाल्या आणि मग सर्वजण पुन्हा एकदा लहान होऊन त्यांच्या शाळेतल्या आठवणींमध्ये हरवून गेले. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी, जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. अहो आठवणींचं काय, त्या तर कधीच संपणार नाही. पण हे सर्वजण ज्या कामासाठी एकत्र आले आहेत ते तर अजून बाकीच आहे. सो लेट्स सेलिब्रेट आवर गेट टुगेदर. रफ्तार से चल पड़ी जाते हुए राहों में, हमसे अभी कह के गई. हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा, समझ में से रह गए तो का इशारा मेरे यारो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो पूरे से पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो पूरे से पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. छोटी मोटी बातें ये आए जाए जैसे कि दिन और रातें, आंखों से लगाना कभी ये बरसातें मेरे यारों. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो पूरे से पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो पूरे से पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. बघितलं ना मित्रांनो, आपल्या आयुष्यातले सर्व टेन्शन विसरून आज प्रत्येक जण कसा लहान झाला होता. इतक्या वर्षांनी आज प्रत्येकाला मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटत होतं. खरं तर गेट टुगेदर हे फक्त एक निमित्त होतं, पण त्या निमित्ताने संसार आणि जबाबदाऱ्यांमध्ये हरवून गेलेलं आपलं गोड बालपण आपल्याला पुन्हा एकदा जगायची संधी मिळाली. एका दिवसासाठी का होईना, पण आज आपण एखाद्या फुलपाखरासारखे स्वच्छंद होऊन उडत होतो. पण काही असलं तरी वेळ कोणासाठीही थांबत नाही आणि आताही तेच झाले आहे. पुन्हा एकदा ती वेळ आली आहे
एकमेकांचा निरोप घेण्याची. खरं तर आज पुन्हा एकदा 10वीच्या निरोप समारंभाची आठवण झाली. कारण त्या दिवशी सुद्धा आपल्याला आपले अश्रू अडवता आले नव्हते. आणि आजही मनाची तशीच अवस्था झाली आहे. मनात पुन्हा एकदा तोच प्रश्न, हे जीवाभावाचे मित्र, आज जगलेलो हे क्षण पुन्हा येतील का हो आयुष्यात? पण खरं सांगू का, आजच्या या एका दिवसात आयुष्यभर पुरतील इतक्या गोड आणि अविस्मरणीय आठवणी आपण सोबत घेऊन चाललो आहोत. खरंच आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त वर्षातला एक दिवस आपल्याला असं लहान होऊन जगता यायला पाहिजे. काही असलं तरी एक गोष्ट मी तुम्हाला आज खात्री देऊन सांगतो, आपण उद्या असू किंवा नसू, पण आजचे हे क्षण आयुष्यात जेव्हा कधी आठवाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच येईल एक गोड हसू. चला तर मग पुन्हा एकदा डोळ्यात भरलेल्या त्या अश्रूंना वाट मोकळी करून देऊया आणि एकमेकांचा निरोप घेऊया. रहे या ना रहे कल, कल याद आएंगे ये पल, पल ये है प्यार के पल. चल आ मेरे संग चल, चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी, कल मिल जाए तो होगी खुश नसीबी. रहे या ना रहे याद आएंगे ये पल, हम रहे या ना रहे. काय ग, अजून संपला नाही का तुझा गेट टुगेदर? चल घरी ये पटकन. आईला 8च्या आधी जेवण लागतं, माहित आहे ना तुला? हो माहिती आहे. कार्यक्रम संपला आहे आताच. आईला जेवण वेळेवर मिळेल, काळजी करू नका. आलेच. हॅलो, येस बॉस. हे बघ, उद्या माझी मीटिंग आहे. तुला प्रेझेंटेशन रेडी करायचं माहित आहे ना? तुझं ते गेट टुगेदर वगैरे संपलं असेल तर उद्या वेळेवर ऑफिसमध्ये ये. उगाच कारण देत बसू नकोस. चल बाय. रहे या ना रहे याद आएंगे ये पल. जो काही परफॉर्मन्स साठी जे काही मेहनत केली ती वाटते तुमच्या टाळ्यांमधून दिसते की सर्वांना आवडलेलं आहे. तर असाच तुमचा प्रतिसाद आणि तुमचं सहकार्य आमच्यासोबत असू द्या. तर असेच नवनवीन आम्ही पुढचे परफॉर्मन्स देत राहू. आणि पुन्हा एकदा सर्व ग्रुपचे तर आभार आहेत, पण तुम्ही सर्वांनी सुद्धा आतापर्यंत इथे बसून आमचा परफॉर्मन्स बघितला म्हणून तुमच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण फक्त परफॉर्मन्स नव्हता, हे प्रत्येकाचं आयुष्य होतं, प्रत्येकाची लाईफ होती. कारण की शाळेतून बाहेर पडल्यानंतर आपण हेच सगळं अनुभवतो आहे की आपल्याला बाहेर पडल्यानंतर आज कोणी कोणी आहे जे कदाचित 25 वर्षानंतर सुद्धा भेटत असतील आपल्या मित्रमैत्रिणींना. पण हीच एक जागा आहे गेट टुगेदर, जिथे आपण ही जी हरवलेली पाखरं आहे ती पुन्हा एकदा एकत्र आलेली आहेत आणि त्या आठवणींमध्ये हरवून गेलेली आहेत. तर जसं व्हिडिओमध्ये सांगितलं की हा जो क्षण आहे, हे जे दिवस आहेत किंवा आता आपण जे घडलेले क्षण आहेत ते कदाचित तुम्ही तुमच्या घरला घेऊन जाल असाल, त्याच्यात काय होत आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात हा गेट टुगेदर आठवाल त्यावेळी जसं सांगितलं तुमच्या चेहऱ्यावर नक्की हसू येणारच. कारण की असे आपण आज पूर्ण दिवसभर हा गेट टुगेदर सेलिब्रेट सुद्धा केलेला आहे. प्रत्येकाने इथे कॉपरेट केलेला आहे, प्रत्येकाने आपला म्हणून सर्व त्यामध्ये सहभागी झाले होते. म्हणून पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार. आता याच्यानंतर आता आपण हा जो पूर्ण गेट टुगेदर कार्यक्रम बघितला तो यशस्वी करण्यामागे खूप सारे हात होते. कारण आपण इथे आलोय, आपल्याला बसमधून आणण्यापासून ते आता आपण गेल्यानंतर सुद्धा इथे खूप सारी व्यवस्था आहे जी करूनच ते बाहेर पडणार आहेत, तसे खूप सारे आहेत. तर त्यांच्या सर्वांच्या वतीने मी जयेशला विनंती करतो की जयेशने आपलं मनोगत व्यक्त करावं. खरं तर ही सगळी मेहनत आहे, हा जो गेट टुगेदर
यशस्वी करण्यामागे काय काय मेहनत आहे, कोणाकोणाची मेहनत आहे, जयशिवाय जास्त कोण सांगू शकणार नाही. करता जयचं सुद्धा एकदा थोडा टाळ झाला पाहिजे. मनोगत म्हणजे असं काय नाही, पण हे सगळं जे केलं त्याच्यासाठी खूप जणांनी मेहनत केली आणि खूप साऱ्या मीटिंग झाल्या याच्यासाठी. आणि एका मीटिंगचा खर्च 7,000 ते 8,000 रुपये व्हायचा. पण ठीक आहे, उद्दिष्ट एकच होतं की तुम्ही सगळ्या मुली इतक्या उत्साहाने येत आहे. आणि जसं पल्लवीशी आम्ही कनेक्टेड होतो की किती मुली येणार आहेत, काय नाही, तर ती नेहमी आम्हाला आकडा सांगायची आज एवढे झाले, आज एवढे झाले. आणि तो आकडा ऐकून आम्हाला घाम फुटायचा, कारण मुलांकडून तेवढा रिस्पॉन्स नव्हता. म्हणजे मुलं येतात सर्व, पण तितका रिस्पॉन्स नव्हता. आणि तिचे मेसेज असायचे की 25 वर्ष आहे तर काय स्पेशल असणार आहे, काहीतरी स्पेशल पाहिजे. तर ते आमच्यावर जबाबदारी आणि प्रेशर खूप वाढलेलं. तर राकेश तर आहेत आपल्याकडे, राकेश महान आहे. तर आम्ही बसून म्हणजे ह्यानेच सगळं केलं, आम्ही फक्त सपोर्टिव्ह ते सगळं बसून सगळ्या गोष्टी ठरवल्या. पण एकच इच्छा होती की तुम्हाला सगळ्यांना खूप बरं वाटलं पाहिजे इकडे आल्यानंतर आणि अख्ख्या दिवसाच्या हे सगळ्या प्रोग्राममध्ये. आणि ते करायचा आम्ही प्रयत्न केला आणि ह्याच्या पुढे आणखी चांगलं करायचा आम्ही प्रयत्न करू शकतो. पहिल्या गेट टुगेदर आला होता आणि त्याचा हा डायरेक्ट 24वाच आहे. 25 आता बघूया त्याचा आज तेव्हाचा गेट टुगेदर आणि आता गेट टुगेदर काय वाटतं. पहिल्यांदा सर्वप्रथम सर्वांच्या मनापासून आभार तिथे आल्याबद्दल. आणि खूप म्हणजे खूप प्रामाणिकपणे जेवढं काही मेहनत राकेश, जयेश, महान आणि विनाल बाकी सर्वांची मेहनत घेतली. आणि ऑन द स्पॉट रिकमेंडेशन म्हणजे महेश शिंदे, तो एनर्जेटिक आहे. त्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे खूप छान परिणाम झाला. सर्वात पहिला वनभोजन स्टॅटिंग सुरुवात म्हणजे पालर तलाव, तिथून डायरेक्ट इथे ही माझी पहिली म्हणजे सेकंड टाइम इकडे जॉईन करण्याची. आणि खूप म्हणजे एवढं सर्व चेहरे पहिल्यांदाच बघतो मी सगळ्यांना 10वी नंतर, कारण की मी 10वी नंतरच बाहेर होतो, त्याच्यानंतर एवढा सर्व ग्रुप भेटला. तर खूप खूप आभार आणि खूप छान वाटलं. दुसरी गोष्ट आता मनोगत व्यक्त करायचं झालं तर इथे जो काही कार्यक्रम घडलेला आहे त्याच्याही आपण आता दरवर्षी भेटणं आता ठरवलेच नाही. तर प्रत्येक वेळी आपण एक असा विचार करूया की अजून एक पुढे काही करता येईल, ह्याच्यापेक्षा अजून एक नवं. म्हणून मी फक्त एक मागच्या वेळी सांगितलं म्हणजे ग्रुपमध्ये दिसलं अरे काय करता येईल, आपण सर्वजण एकत्र आहोत, सगळीकडे म्हटले जाताना आपण सगळ्यांनी एंटरटेनमेंट करणार, एंटरटेनमेंट चॅम्पियन आहेत. पण इथून जाताना परत अजून एक नॉलेज सोर्स काय घेऊन जाऊ शकतो. तर मी पुढच्या वेळेला प्रयत्न करेन की माझ्यातर्फे एक अर्ध्या किंवा पाऊण तासात सर्वांना समजेल असं एक चांगलं एक पुणेरी व्यक्ती, बँकेतली व्यक्ती किंवा सायबर सिक्युरिटी मधली व्यक्ती जी सगळ्यांना मोबाईल सिक्युरिटी किंवा आपण जे दैनंदिन कामं करतो त्याच्याबद्दल माहिती देणार अर्ध्या तासाचं विथ प्रोजेक्टर आणि प्रेझेंटेशन प्रमाणे व्याख्यान होईल. म्हणजे जे सकाळी आपण वेलकम नोट करतो तेव्हा त्यांना पिकअप करून लगेच ड्रॉप करू, पण नंतर आपण एन्जॉयमेंट करू. पण जाताना सुद्धा आपण एक नॉलेज घेऊन जाऊ, असं आपण नक्कीच पुढच्या वेळेला प्लॅन करूया. फक्त तुमच्या सर्वांचा होकार लागेल की कारण की एंटरटेनमेंट झालं पण नॉलेज पण घेऊन जाऊया, जेणेकरून घरच्यांना आणि वेगवेगळे विषय निवडू. रिलेटेड बी चाइल्ड पॅरेंटिंग, लहान मुलांना कसं हँडल करायचं, त्याच्यानंतर कधी मोबाईल सिक्युरिटी, त्याच्यानंतर कधी कुठली एखादा विषय. आता प्रिन्सिपल आहेत, सगळे मॅडम आहेत, प्रत्येकजण आपापल्या प्रोफेशनल करिअरमध्ये आहेत. मी काही सिक्युरिटीवरती बोलेन, असं जे आपल्या प्रोफेशनलमध्ये आहे त्यांनी कोणी सांगावं किंवा आपण एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला बोलू ऑन पेमेंट जे असेल ते, पण तसं करण्यात खरंच छान आहे. आणि असं जर केलं तर अजून आपलं पुढे म्हणजे अजून एन्जॉयमेंट होईलच असं माझं मनोगत आहे. आणि ओव्हरऑल प्रोग्राम खूप छान झाला. सर्वांचे मनापासून आभार आणि प्रत्येकाने असंच सहकार्य लावा आणि पुढे पुढे असं करत राहा की जेणेकरून आपला जे बॅच आहे ते आदर्श ठरेल. आणि ऍक्च्युली आदर्श झालेलं होतं. मी आपण सगळ्या ग्रुप सोर्सेस टाकेल म्हणतो की इव्हन माझ्या क्लिकमध्ये म्हणजे मी तिथे जेव्हा पहिल्यांदा मागच्या वर्षी पोर्ट प्लेअरला होतो तर तिकडे मी माझ्या बॅचला सगळ्यांना सांगितलं की हे माझा बॅच आहे युट्यूबवरती एकदम फॉरवर्ड करून, म्हणजे ऑफिसमध्ये पण त्यांनाही एवढं प्रोत्साहन भेटलेलं की आपण पण असं करावं. इव्हन एवढ्यापर्यंत की ह्याची मेहनत आहे म्हणजे मी अंडर द करंट सांगतो की ह्याच्यापर्यंत आता ते ऑन द स्पॉट ते काय करते गोष्ट वगैरे त्यांनी किती प्रोत्साहन घेतलं, पण ह्याच्यासाठी मेहनत घेतली. राकेश तुझे पुन्हा एकदा आभार आणि खूप छान वाटलं आणि छान प्रोग्राम असंच करत राहा. चेतन, तू जे सजेशन दिलं त्यावर आम्ही विचार करूच नंतर पासून की व्याख्यान वगैरे काय ते
त्या व्यक्तीची खरी मेहनत आहे. सगळ्या मुलींच्या तोंडून बरोबर निघालाय तर ती आहे सर्वांची लीडर पल्लवी. तर आमच्या सर्वांची इच्छा आहे की आपण सर्वजण मिळून पल्लवीने पुढे यायचं आहे, कारण की खरंच म्हणजे जेव्हा तसं काहीच नाही. मी तर सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पर्सनली मेसेज केलं. मला असं वाटतं की माझ्या सगळ्या मैत्रिणी तिथे येऊन भेटावं. तर तुम्ही मुलं तर नेहमीच भेटत असतात, पण आम्ही मुली एकमेकींना दिसत पण नाही. सगळ्याजणी वेगवेगळ्या कामामध्ये. त्यामुळे मला मी तर माझा ग्रुप आहे म्हणजे अवर्ग असते बवर्ग असते सगळ्यात माझ्या फ्रेंड्स आहेत. मी सगळ्यांना आणि मला जेव्हा शक्य नव्हतं तेव्हा मी वर्षाला सांगितलं की तू सगळ्यांना फोन कर. अजूनपर्यंत कालपर्यंत आपल्या ग्रुपमध्ये नंबर ऍड झालेले आहेत आणि त्या पण आलेल्या आहेत. तर थँक्यू सगळे आल्याबद्दल. आणि हेच स्पिरिट पुढच्या वर्षी असलं पाहिजे. पुढच्या वर्षी 44च्या वर्ष 50 झाले तरी काही हरकत नाहीये. होणार तुम्ही सुद्धा सांगा. आपल्या या गेट टुगेदरची आठवण म्हणून ही जी आठवण भेट आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही हे बघाल तुमच्या घरात तुमच्या नजरेसमोर असेल, जेव्हा जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तेव्हा तुम्हाला आजचा हा दिवस नक्की आठवेल. आणि ह्यासाठी म्हणजे ही जी आठवण भेट देण्याचं जेव्हा मंजूर झालं सगळ्यांकडून तर त्याला सुद्धा सर्वांनी मंजुरी दिल्याबद्दल मला वाटते ज्यांची ज्यांची मेहनत याच्या मागे आहे त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि खरी मेहनत आहे ना हा बॅनर आणि तुम्ही बॅनर बघितले आपला हा पण बॅनर तुम्ही बघितला असेल. ते सगळे डिझाईन आता जे आपण लावले तुम्हाला आठवण मिळेल ते डिझाईन सगळं राकेश टेपटे आणि रात्री वाजवायचा तो त्याचं काम आठवून हे काम करायचं. त्यासाठी मला वाटतं सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायला तुमच्या सर्वांचे धन्यवाद मला सहन केल्याबद्दल. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवी, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे